न्यायदानाची प्रक्रिया शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा। न्यायमूर्ती भूषण गवई। जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। कायदे मंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या संस्था देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्य करीत असतात। घटनेच्या चौकटीत कायदे आहेत की नाही हे तपासण्याचे काम न्यायमंडळाचे आहे। नागरिकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय देऊन न्याय देण्याची ही प्रक्रिया शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले। चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर वन अकादमी येथे आयोजित मुख्य समारंभात न्यायमूर्ती गवई बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश मार्लीवार उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा अतिशय चांगला मसुदा आपल्याला सुपूर्द केला आहे, असे सांगून न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, राज्यघटनेच्या निर्मितीचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। जिल्हा न्यायालयाची इमारत चांगली होईल, सुविधा सुद्धा होतील, मात्र या इमारतीतून नागरिकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय देणे आवश्यक आहे। सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याचे काम या इमारतीतून होईल, असा विश्वास त्याने व्यक्त करून वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी समारंभानिमित्त चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आज उपस्थित राहता आले, याचा मला मनापासून आनंद आहे, असेही न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले।